बापू हे जनतेतून आणि जनता हातात घेतलेली निवडणूक आहे। ह्या संख जिल्हा परिषद गटातून हे भगवा फडकणार आहे। हे काळ्या दगडावर या पांढऱ्या दगडावरती रेष आहे, कारण याच्यावरती कोणताही संशय घेणं गरजेचं नाही। आज या ठिकाणी गेल्या 50 वर्ष आपण मतदान केलेलं आहे। कुणी काय केलं, कसं राजकारण केलं याच्यावरती आम्ही कोणत्याही नेत्यावरती टीका करत बसणार नाही, परंतु शिवसेनेच्या शिंदे साहेबांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, जिल्हाध्यक्ष बापूंच्या नेतृत्वाखाली आम्ही या निवडणुकीमध्ये एक विकासाचं विजन घेऊन या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे। विरोधकांकडे कोणत्याही विकासाचं विजन नाही। बापू त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेला आहे। एक उमेदवार तर सरळ गिरगाव पंचायत समितीतून माघारच घेतलेला आहे। आणि बापू आता जस्ट तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर या जनतेसमोर मी आज दाखवणार आहे। जो भाजपचा उमेदवार आहे त्याचा सुद्धा आता जस्ट फोन आलेला, रवी बगलू म्हणून याच्यात नाव पडलेलं ट्रू कॉलरला तुम्ही चेक करून घ्या। अबगोडा बगलीचा तर रात्रभर फोन चालू आहे। त्यांना कळून चुकलेलं आहे ही निवडणूक हे आपल्या संख जिल्हा परिषद गटातून भगवा फडकणार आहे। तरी मित्रांनो, विरोधी पक्षाकडून खूप काय अफवा होती। बापू तुम्हाला स्पष्टपणे सांगायचं म्हणजे तर रात्रभर 30 लाखाची ऑफर होती, आज सकाळी 45 ला गेलेली आहे। परंतु पैशासाठी, कोणत्या पदासाठी राजकारण आम्ही शिवसैनिक करत नाही, परंतु येणाऱ्या 7 तारखेला ह्या संख जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द बापू मी आज तुम्हाला देणार आहे। 50 वर्ष तुम्ही सर्वांना मतदान दिलेलं आहे। एक वेळेस आम्हाला संधी द्या, जिल्हा परिषदेचं काम कसं करायचं असतं, पंचायत समितीमध्ये निधी नाही म्हणून सांगता, निधी कशी खेचून आणायची असते आणि मतदारसंघामध्ये कसा विकास करायचा असतो हे शिंदे साहेबांच्या मार्फत आम्ही 5 वर्षात करून दाखवणार आहे। कारण 50 वर्षाच्या राजकारणामध्ये आपण कोणत्याही एका जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवता, 2 पाटलांच्या विरोधात लढाई असते, तिसरा उमेदवारी तर कोणती देत नाहीत। परंतु बापू 50 वर्षामध्ये जिल्हा परिषद गटामध्ये सोडा, आता तुम्ही संघ परिसर पाहिलेला आहे, ग्रामपंचायत त्यांच्या हातात आहे, संघ परिषद संघ भूमीमध्ये कोणताही विकासाचं विषय त्यांच्याकडे नाहीये। आम्ही 5 वर्षामध्ये येणाऱ्या काळामध्ये एक विकासाचं विजन घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहे। निवडणूक तुम्ही हातात घेतलेला आहे, परंतु एक शेवटचा मुद्दा सांगतो, रात्र ही वैऱ्याची आहे, आपण सतर्क राहणं गरजेचं आहे।